आणि त्याच पुस्तकानं मला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्या हे केले. कारण सरांनी त्यामध्ये मेन्शन केलेलं आहे की तुम्ही एका चहाची टपरी सुद्धा चालवत असाल तर तुम्ही सुद्धा तुमचे एंटरप्रेनर आहात. आणि आमच्या कुटुंबामध्ये माझ्या फॅमिलीमध्ये मी पहिला ग्रॅज्युएट मुलगा आहे आणि एका गल्लीमध्ये ज्या गल्लीमध्ये राहतो तिथे सुद्धा मीच एकटा शिकलेला आहे. आपण जेव्हा चांगलं कर्म करतो तर आपलं चांगलंच होतं, आपण कधी कोणाचं वाईट हे करत नाही. नमस्कार मित्रांनो, माझं नाव ज्ञानेश्वर वाघ. आपल्या सर्वांचं न्यू इरा पब्लिकेशन हाऊसच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत. आज आपण अशा व्यक्तीसोबत गप्पा मारणार आहोत. त्या व्यक्तीने लहान वयामध्ये 700पेक्षा जास्त पुस्तकं वाचली आहेत आणि ते पुस्तकं वाचल्यानंतर ते स्वतःपुरतं न ठेवता गावातल्या विद्यार्थ्यांना, आजूबाजूच्या परिसरातील वाचकांना ते पुस्तकं उपलब्ध करून दिलेत. आणि एवढंच नाही, त्यांनी ते वी रेडच्या माध्यमातून महाराष्ट्रभर वाचन चळवळ चालू केली. त्या माध्यमातून नवीन वाचक निर्माण झाले. त्याची प्रेरणा घेऊन अनेकांनी पुस्तक वाचायला सुरुवात केली. अशा व्यक्तीचे आपण आज गप्पा मारणार आहोत. त्याचं नाव आहे मोहीन के. मोहीन, तुझं स्वागत न्यू इरा पब्लिकेशन हाऊसच्या यूट्यूब चॅनलवर. आज तुझ्या प्रवासाबद्दल पूर्ण जाणून घेणार आहे मी. नक्कीच. आणि आमचे बघणारे जे व्हिडिओ बघणारे वाचक आहेत ते पण जाणून घेण्यात उत्सुक आहेत. नक्कीच. तर तुझा प्रवास आम्हाला सांगशील? नक्कीच. सुरुवात कशी झाली? सगळ्यात पहिले तुला प्रेरणा कुठून मिळाली? अगदी दादा. सो मला प्रेरणा एका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा चित्रपट बघितला, त्याच्यातून मला प्रेरणा मिळाली. कारण याच्या 7वीच्या अगोदर माझं आयुष्य म्हणजे एक जुगारी टाईपचा मी मुलगा होतो. गावातील एक लोफर, नदीवर फिरणार, नदीवर पोहायला जाणारा, शेळ्या मागं जाणारा. पण मी एकदा जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा चित्रपट बघितला आणि त्यांच्या त्या चित्रपटामध्ये त्यांच्या जे पुस्तकावर प्रेम आहे, शिक्षणावर प्रेम आहे, मला तिथून पुस्तकाची ताकद कळाली की बाबासाहेब आंबेडकर सर तेव्हा त्यांनी वाचन केलं आणि त्याच्यापर्यंत त्यांचं आयुष्य कसं बदललं आणि ते पुस्तकावर कशा प्रकारे प्रेम करायचे. म्हटलं जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांचं आयुष्य पुस्तकं बदलू शकतात तर आपल्यासारख्या मुलाचं सुद्धा बदलू शकतात. तर तिथून मी वाचायला सुरुवात केली. पहिलं 10 रुपयाचं एका बस स्टँडवरून पुस्तक घेतलं आणि वाचायला लागलो. आणि तेव्हा विचार बी केला नव्हता मी की म्हणजे माझा वाचन प्रवास एवढा म्हणजे मोठ्या प्रमाणात होईल आणि त्याची दखल एवढ्या घेतली जाईल. तिथून माझे माझी पहिली किक तिथून मिळाली आणि तिथून मग मी वाचायला गेलो. तो आजपर्यंत वाचतोच आहे. तर हे तुझा खरंच प्रेरणादायी प्रवास सुरुवात खूप मस्त झाली. तर यानंतर तू काय विचार केला? आता हे वाचन तर केलंय, तुला डॉक्टर बाबासाहेब समजले आणि मग त्याच्यातून तू पुढं कसं काय सुरुवात केली? पुढं वी रीड पण चालू केलंय, स्टडी बंकर चालू केली. तू हा विचार कसा आला? आपल्या गावामध्ये आपण लायब्ररी ओपन करण्याचा विचार कुठून, म्हणजे ही प्रेरणा पण कुठून घेतली तू? अगदीच. तर दादा, जेव्हा मी वाचण्यास सुरुवात केली तर वाचनामुळे माझा आयुष्याकडे बघण्याचा आणि समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत गेला. आणि त्याच्यानंतर मला कळत गेलं, जसं मी वाचत गेलो तर विश्व कसा आहे, आपला देश कसा चालतो, काही पद्धतीने मला समजलं. आणि मग माझं ज्या पद्धतीने जेव्हा मी वाचत गेलो तर माझी प्रगल्भता वाढत गेली. तर मला वाटलं की नाही, आपलं ज्या पद्धतीने आयुष्य बदलतात पुस्तकं, तर ते इतरांचं सुद्धा बदलू शकतात. आणि मी ज्या गल्लीमध्ये राहतो, तर मी एका गावाच्या आउटसाईडमध्ये एका बुद्धिस्ट एरियामध्ये राहतो आणि तिथं मी वाचन वगैरे करायचो. आणि मला फक्त सुरुवातीपासून जेव्हा मला समजलं, आधी मी काही लायब्ररीमधून पुस्तकं वाचून आणली, म्हणजे आणून वाचली. त्याच्यानंतर कळालं की नाही, आपली स्वतःची हक्काची पुस्तकं असली पाहिजे. आणि तिथून मग मी जसं पैसे जमा करायला लागलो आणि कपडे वगैरे न घेता मी वडिलांकडून जे पैसे मिळायचे, पॉकेट मनी वगैरे, तर त्याचे पुस्तकं वगैरे आणायचो. ते आणायचो, वाचायचो आणि माझं संग्रह ठेवायचो. आणि मग एक पुस्तक मी कितीतरी वेळा वाचायचो. तशा पद्धतीने माझं सुरुवात झाली. मग 12वी नंतर जेव्हा मी आन्सर शीटचं UPSC मी आणि तुम्ही विश्वास नागरे पाटलाचं मनमे विश्वास वगैरे वाचलं, तिथून मला UPSC बद्दल कळालं आणि मी UPSC ला सुरुवात केली. तर असंच करत गेलो. पण पुण्याला काही कारणाने मी सिव्हिल सर्व्हिस द्यायला आलो. काय कारणानं मला इथं जमलं नाही. मी परत गावी गेलो आणि तिथेच मी म्हटलं की नाही, जे एक आपल्या समाजाचं एक मानसिकता आहे की गावामध्ये राहून आपण अभ्यास करू शकणे, मला हे जे भ्रम आहे याला आपण छेद देऊया. तुम्ही असंच सहजच एक काकाचं बंद पडलेलं रूम होतं, त्याला रिकन्स्ट्रक्शन केलं आणि जे मी आतापर्यंत महामानवांचे फोटो म्हणजे वाचलेलं पुस्तकं, तर त्यांचे शिवाजी महाराज पासून तर APJ अब्दुल कलाम पर्यंत फोटोज वगैरे लावले. आणि जे मी पुस्तक वाचले ते एका रॅकीमध्ये ते पुस्तकं लावली. तर तसं करत गेलो आणि त्याच्यानंतर मग सिव्हिल सर्व्हिस प्लस रीडिंग माझी चालू होत गेली. पण जेव्हा लॉकडाऊनमध्ये माझ्याकडची जी पुस्तकं होती ती वाचून संपली आणि जेव्हा मला म्हणजे एक वाचन एक ॲडिक्शन सारखं असतो, तर मला अस्वस्थ व्हायचं. त्याला पुस्तकं नाही, Amazon वगैरे सर्व सेवा ठप्प होत्या. तर तिथून मग मी आमच्या गावापासून परभणी 110 किलोमीटर अंतरावर गाव आहे, तिथून तिथून पुस्तकं मी 6,000 रुपयाची तब्बल पुस्तकं आणली आणि तिथे वाचली. जेव्हा लॉकडाऊन शिथिल झालं तर मला जे प्रॉब्लेम होतं, कारण या काळाचा मी सोशल मीडियावर लिहायचो आणि याच काळात मी शरद तांडे सरांचं द एंटरप्रेनर पुस्तक वाचलं होतं.
तर तिथून सरांचा जे प्रवास होता तर मला तिथून वाटलं की आपण सुद्धा आपलं काहीतरी स्वतःचा व्यवसाय करावा. तर मी आधी माझी स्वतःची किराणा दुकान सुरू केली आणि जेव्हा सोशल मीडियावर मी याबद्दल माझे अनुभव लिहायचो तर लॉकडाऊन काळात मिनिमम मी 110 पर्यंत पुस्तकाचे अनुभव लिहिले होते. तर तिथून मला एक वाटलं की आपण पुस्तकं वाचतोय तर आपण वाचकापर्यंत पुस्तकं पोहोचवायची आणि फक्त पोहोचवायची नाही तर वाचायला पूर्व सुद्धा करायचं. तर तिथून मला एक उपक्रमाची आयडिया आली. मी खजिना पुस्तकांचं त्या नावाने ते सुरू केलं आणि त्याच्याच नंतर मग 4 महिने ते चालवला. त्याच्यानंतर पुन्हा 4 महिन्यानंतर 21 मध्ये मी ते पुन्हा सुरू केला. त्याचं नाव मग नंतर मी विरीड केला. तर तशा पद्धतीने सुरू झाला आणि नंतर 2021 मध्ये मला स्वप्नील कोलते साहित्य पुरस्कार सरांनी जाहीर केला आणि तिथून मला वाटलं की नाही माझी जबाबदारी वाढली आणि मग मी जे पुरस्कारांनी सरांनी जे पैसे दिले ते पूर्ण विरीड मध्ये इन्व्हेस्ट केले. तर त्याचे मग त्या पद्धतीने जे पैशामुळे ते स्टडी बंकर मी एक्सपॅन्ड केला, विरीड एक्सपॅन्ड केला. माझ्या वाचनाची बी त्याच्यातून गरज भागली आणि तशा पद्धतीने माझा प्रवास वाढत गेला आणि सध्या सुरूच आहे. अच्छा, पण ह्या विरीडच्या माध्यमातून आतापर्यंत किती वाचक जोडले गेलेत? म्हणजे नक्कीच सोशल मीडियावर FB वर तुझ्या पोस्ट बघतो आम्ही, अच्छा त्या सगळ्यांना आवडतात. तर ह्या माध्यमातून कसे अनुभव पण कसे होते? किती वाचक जोडले गेलेत? नक्कीच चांगले वाईट अनुभव, त्याच्यातून काय शिकला? नक्कीच हे सगळं सांग. नक्की. सो आता विरीडचं माध्यमातून सध्यापर्यंत मिनिमम 16,500 पर्यंत वाचक जोडले गेलेले आहेत. मिनिमम असे व्हॉट्सअपचे 7 ग्रुप्स आहेत, एक टेलिग्राम चॅनल, म्हणजे आपण पूर्ण सोशल मीडियावर आहोत, इंस्टाग्रामवर आहोत, टेलिग्राम त्याच्यासोबत लिंक्डइन वर सुद्धा आहोत. तर त्या पद्धतीने आपण पुस्तकाचे अनुभव शेअर करत असतो. तर मिनिमम आपण आतापर्यंत आपले मागच्या याच्यामध्ये आपण 2450 ऑर्डर्स आपले कम्प्लीट केले आणि आतापर्यंत आपण 16,500 पर्यंत हे गेलेले आहे आणि मागच्या 3 वर्षामध्ये मिनिमम आपण 21.5 लाख रुपयापर्यंतची पुस्तकं सोल्ड आउट केलेली आहे. सो आणि ते एका गावात राहून केलेली आहे. सो ते सर्व म्हणजे मी एकटाच करत असतो. पॅकिंग म्हणजे पुस्तकं पब्लिकेशन कडून बोलवणं, ते पॅकिंग करणं आणि मग मेकरला तालुका ठिकाणी जाऊन, कारण गावात पोस्टाची व्यवस्था नाही, मेकरला जाऊन ते पाठवावं लागतात. तर मी ते करत असतो. तर त्याच्यामध्ये माझं उद्देश फक्त शिक्षणासोबत मी ते करत असतो. तर त्या माध्यमातून फक्त एवढंच होतं की वाचकांना जी हवी असलेली पुस्तकं मिळायला पाहिजे. तर त्याच्याच माध्यमातून मग विरीडला रिस्पॉन्स जसा मिळत गेला तर मग त्याच्यामध्ये विविध मी सेशन्स सुरू केले. जसं आम्ही दर रविवारी 15 दिवसात एकदा एक सेशन म्हणजे एक झूम मीटिंग घेतो. मी वाचलेली पुस्तके त्याच्यासोबत मी माझे जे पुस्तक अनुभव असतात, मी त्याला पुस्तक समीक्षा न म्हणता पुस्तक अनुभव म्हणतो, ते शेअर करत असतो. तर त्या माध्यमातून आपण तळागाळात पोहोचलो. तर आपला उद्देश होता की कुठल्याही आपण कोणत्याही पुस्तकावर म्हणजे किती म्हणजे तुम्ही 100 रुपयापासून तर तुम्ही 1000 रुपयापर्यंत मी पुस्तक घेतलं तर कोणत्याही पुस्तकावर शिपिंग नसते आणि प्रत्येक पुस्तकावर मिनिमम तुम्हाला आम्ही डिस्काउंट देतो जास्तीत जास्त. म्हणजे जेवढं आपल्या पब्लिकेशन कडून मिळालं तर फक्त 5 ते 10% आपण बाजूला ठेवून ते बी सुद्धा विरीड मध्ये आपण हे करत असतो. आणि जो सुद्धा आपण स्टडी बंकर हे केलेलं आहे ते प्रत्येकासाठी आपण ओपन केलेलं आहे. तर तिथं आपण एक स्पेशल एक विद्यार्थ्यांसाठी सुद्धा रॅक ठेवलेली आहे. तर दर शनिवारी रविवारी जसं माझा अभ्यास नसतो शनिवार रविवारी, तर शाळेतले काही विद्यार्थी तिथे येतात. तर मी तिथं सुद्धा मी त्यांना मुभा देतो की तुम्ही इथं बसा, चहा वगैरे तुम्ही प्या आणि तिथं वाचत बसा आणि तुम्हाला कधी हवे असेल तर तुम्ही एक आठवड्यासाठी पुस्तक घेऊन जा आणि पुस्तक वाचल्यानंतर तुम्ही या, तर आपण पुढच्या आठवड्यात त्या पुस्तकावर चर्चा करूया. मग विद्यार्थी त्यांना जे मनामध्ये प्रश्न असतात तर ते मला शेअर करत असतात. अशा पद्धतीने विरीडचा असा रिस्पॉन्स आणि वाचकाचा जे अभिप्राय आहे त्याला ते खूप भन्नाट पद्धतीने मिळालेला आहे. आपण मुद्दाम असं आहे की महाराष्ट्रात तळागाळात पोहोचलोय. तर आज असं महाराष्ट्रातलं म्हणजे मिनिमम क्वचित असं गाव असेल की जिथं कोणीतरी एक मित्र नसेल आणि कोणीतरी आपलं वाचक जुळलेलं नसेल. तर अशा पद्धतीने सुरू म्हणजे आपला सगळा व्यवसाय कमर्शियल न ठेवता अगदीच फक्त पुस्तक पोहोचलं पाहिजे वाचकांपर्यंत, जे भुकेलेले वाचक आहे त्यांच्यापर्यंत पोहोचला, हा तुझा उद्देश मस्त आहे. ह्या मला आता तुझ्या FB पोस्ट वगैरे मी बऱ्याच जणांकडून ऐकलं, तुला बऱ्याच मध्ये अडचणी आलत्या असं मला माहिती पडलं. आणि त्या अडचणीतून मार्ग कसा काढला? म्हणजे तुझ्या लायब्ररीचा काहीतरी आग वगैरे लागली, म्हणजे बऱ्याच गोष्टी झाल्यामध्ये त्यातून मार्ग कसा काढला? यावेळेस तुझ्या कोण मदतीला आले? अगदी मुळात म्हणजे जेव्हा मी विरीड सुरू केला आणि त्याच्यानंतर स्टडी बंकरचं होतं तर मला म्हणजे नाही गावातून सुद्धा काही त्रास झाला, कारण गावात म्हणजे ते हवा तेवढा रिस्पॉन्स नव्हता. सर गावामध्ये एक वातावरणच्या पद्धतीने वाचनाकडे बघण्याचा दृष्टिकोन, जेव्हा मला पुरस्कार मिळाला तर त्यांचं म्हणजे लोकांना 1 लाख रुपयावर इंटरेस्ट जास्त आहे. त्याच्यासाठी मिळाला ते महत्वाचं, काय करतोय काय करा. आई वडिलांचा सपोर्ट होता, सर्वात महत्वाचं आई वडिलांचा खूप सपोर्ट होता. कारण आज सुद्धा आई वडील त्यांना शिक्षणाचं महत्व माहित नाही किंवा ते सुद्धा ते शाळेची पायरी सुद्धा ओलांडलेली नाही, पण त्यांना शिक्षणाचं महत्व माहिती आहे. तर ते म्हणतो आपला मुलगा जे काय करतोय. आणि आमच्या कुटुंबामध्ये माझ्या फॅमिलीमध्ये मी पहिला ग्रॅज्युएट मुलगा आहे आणि एका ज्या गल्लीमध्ये राहतो तिथे सुद्धा मीच एकटा शिकलेला आहे.
तर जे वाचक जुळलेले आहेत होते माझ्यासोबत विरीडमध्ये, मागं स्टडी बंकरमध्ये आग सुद्धा लागली होती. पण तरी एवढं झालं की माझा एक विश्वास होता की आपण जेव्हा चांगलं कर्म करतो तर आपलं चांगलंच होतं, आपण कधी कोणाचं वाईट हे करत नाही. तर स्टडी बंकरमध्ये एवढी मोठी आग लागली होती, समजा पुस्तकात एक पुस्तक सुद्धा नुकसान झाले नाही, किंवा एवढं पाणी वगैरे टाकलं तर एक पुस्तक सुद्धा भिजलं नाही. तर मी एक माझं असं गुड लकच म्हणू शकतो की त्यामुळे ते झालं. आणि असंख्य लोकांचे म्हणजे मला महाराष्ट्रातून तळागाळातून प्रेम मिळालेले खूप. असंख्य लोक प्रेम करतात, भरभरून प्रेम करतात. त्याचे मेसेजेस बघून कधी कधी भारावून होतं की मी कधी अपेक्षित सुद्धा केलं नव्हतं की त्या पद्धतीने आहे. तर असं शरद तांदे सरांसारखे म्हणजे ज्यांना सर लोकांना त्यांना भेटायला हे असतात, तर ते सर एवढा आपुलकीने नेहमी विचारपूस करत असतात. पुण्याला आलं तर भेटतात आवर्जून, तर त्यांचा सुद्धा खूप सपोर्ट आहे. तर अशा पद्धतीनं दादा ते सध्या हे असतो. आणि मुळात म्हणू शकतो माझ्या आई वडिलांचा सपोर्ट खूप आहे. एक छोटा भाऊ आहे, त्यांचा सपोर्ट आहे. काही मित्र आहेत, त्यांचा सपोर्ट आहे. आणि जेव्हा कधी गरज असेल तर जेव्हा आपण म्हणजे जेव्हा पोस्ट वगैरे केली एखादी, तर फेसबुकवर सुद्धा बरंच काय मला फायदा झालेला आहे. तर हे तुझं काम बघून हे पूर्ण काम बघून तुझं निवरा पब्लिकेशन हाऊसने शरद तांदेड सरांनी तुम्हाला पहिला पुरस्कार दिला, साहित्यरत्न. स्वप्नील कोलते साहित्यरत्न पुरस्कार. काय पहिल्यांदा वाटलं ऐकल्यावर आपल्याला पुरस्कार मिळतोय? अगदीच. तर दादा माझी एक फिलिंग अशी होती की त्या काळात जेव्हा सरांनी जेव्हा मला पुरस्कार जाहीर केला, तर त्या काळात मी खूप डिप्रेस होतो, कारण मला मध्ये फिशर आजार जडला होता. त्यामुळे माझी जी ब्लडची रेंज होती ती म्हणजे 6.5 वर आली होती. तर जेव्हा म्हणजे आरोग्याचं काही पुढं काळख दिसत होतं, भविष्य काही म्हणजे बघण्याचं हे वाचन चालू होतं, वाचन साथ देत होतं, पण ते तात्पुरतं होतं की नेमकं काय करायचं, करिअर काय करायचं. कारण सिव्हिल सर्व्हिस बंद होतं 2 वर्ष, लॉकडाऊनमुळे ते गेले होते. आणि हे 21चा काळ असा होता की मी फक्त किराणा दुकान माझी आणि वाचन तेवढंच माझं सुरू होतं, की नेमकं पुढं काय करायचंय, पुढं आयुष्य काळाचं आपल्याला कुठं न्यायचंय हे समजत नव्हतं. शिक्षण बंद होतं. मी मुक्त विद्यापीठातून डिग्री घेतलेली होती, तर समजत नव्हतं. आम्ही ते काळ असा होता की 26 नोव्हेंबर होता, मला सुद्धा आठवते ते. तर 26 नोव्हेंबर दिवस होता, संविधान दिवस होता. मी माझ्या किराणा दुकानामध्येच बसलेलो, वाचतच बसलो होतो. मी त्या काळात वॉल्डन हेनरी थोरनचं पुस्तक वाचत बसलो होतो. त्यात मला शरद तांदे सरांचा कॉल आला. आणि शरद तांदे सरांना याच्या आधी मी 2020 मध्ये त्यांनी मला, जेव्हा मी राहून त्यांचं वाचलं होतं, त्याच्याबद्दल अभिप्राय दिला. आणि त्याच्यानंतर मला शरद सरांनी एंटरप्रेनर हे केलं होतं. आणि आमची ओळख प्रकाश कोळ्या सरांमुळे झाली होती. त्याच्यानंतर जेव्हा 2021 मध्ये शरद सरांचा पहिल्यांदा आम्ही बोलत होतो, कारण नंबर त्यांनी मला 20 मधूनच म्हणजे 2020 मधूनच त्यांनी घेऊन ठेवला होता, पण कधी बोलणं येऊ झालं नाही आणि कधी माझी हिंमत झाली नाही त्यांना कॉल करायची. पण तेव्हा सर्वप्रथम त्यांचा कॉल आला तर मला विश्वास बसला नाही की म्हणजे शरद तांदे सरांचा मला कॉल आला. तेव्हा तेव्हा मला बोलले आणि त्यांनी मध्ये आधी विचारलं की त्यांना विशेष माझ्याबद्दल काय माहित नव्हतं, पण त्याने मला तू काय करतोय सध्या, काय वाचतोय, किती वाचतोय, तुझा वाचनाचा दृष्टिकोन काय आहे नेमकं, त्याने बरंच काही विचारलं. आणि जेव्हा त्यांनी मला सांगितलं की आम्ही असा एक पुरस्कार, माझा स्वप्नील सर होते, स्वप्नील कोलते, तर त्यांच्या स्मृतीप्रीत्या त्यांनी एक पुरस्कार सुरू केला आहे. आणि ते आम्ही एका मुलाला द्यायचं ठरवलंय, की माझ्याच हातावर होतं. त्यांनी ते बरंच काय बोलले. तर मला मी तोपर्यंत जोपर्यंत बोलत होते मला असं कधी वाटलं की मला ते पुरस्कार मिळेल वगैरे. पण जेव्हा ते शेवटच्या क्षणी त्यांनी मला म्हणून तुझं खूप खूप अभिनंदन, हा पहिलाच पुरस्काराचा मानकरी तू ठरलाय. तर तेव्हा तुम्हाला आभार ठेवणं झालं. आणि जे कुठेतरी मी म्हणू शकतो एक अडकलो होतो, कुठेतरी एक पुष्टची गरज होती मला. सरांनी योग्य वेळेवर ओळखलं आणि त्यांनी मला ते पुश द्यायचं काम केलं. त्या पुरस्काराने मला मुळात म्हणू शकतो मला खूप मोठी एक उमेद दिली आणि भविष्याकडे चालण्याचं म्हणजे एक म्हणू शकतो ना की एक नेमकं काय करायचं पुढं, तिथून मला एक हे मिळालं. जेव्हा मला 12 डिसेंबरला सरांनी फेसबुकवर जाहीर केलं, तर ज्यांना मी कधी कधी रिक्वेस्ट पाठवायचो त्यांच्या समोरून रिक्वेस्ट यायला लागले, जे नाही ओळखायचे ते ओळखू लागले. आणि त्या पुरस्काराने म्हणजे माझ्या आयुष्यात सर्वात महत्वाचा रोल निभावला. त्यासाठी मी नेहमी सरांचं ग्रॅटिट्यूड व्यक्त करतो सरांप्रती. त्यासाठी मी विसरणार नाही कधी, ते माझ्यासाठी एक महत्वाचा अनुभव आहे. आता तुझं झाला हा प्रवास माहिती झाला सगळ्या वाचकांना. आता मला जाणून घ्यायचंय स्वतःला की तुझं सगळ्यात आवडीचं पुस्तक कोणतं? नक्कीच दादा. तर सध्याच्या आवडीच माझं एक 2020 मध्ये जी मी डिप्रेस होतो काय कारणामुळं, सतत आजारपणामुळे, तर त्या काळामध्ये मला जसं सर्वत्र क्रायटेरिया मागे लागले, त्या काळात मी वॉल्डन नावाचं एक पुस्तक वाचलं. सो वॉल्डन जे हेनरी थोरन सरांचं पुस्तक आहे, तर तो प्रचंड मला आवडला. तर याच्या आधी मी अनिल लोटचे सरांचं एक शिकवले, ज्यांनी याच्याबद्दल थोरोबद्दल लेख वाचला होता, तिथून माझी थोरोची ओळख झाली. जेव्हा वॉल्डन वाचलं तर त्यांनी कशा पद्धतीने 2 वर्ष 2 महिने एका कॅनकोटच्या किनारी, सरोवर किनारी, वॉल्डन किनारे त्यांनी स्वतःच झोपडी बांधली आणि तिथं कसं उदरनिर्वाह केलं. आणि त्याचं ते निसर्गाकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि आदिमानवाचं त्याला ते जीवनाचं त्याला आकर्षण होतं.
असं म्हणणं होतं की सिम्पल लिव्हिंग हाय थिंकिंग या पद्धतीने. आणि त्याला जसं म्हणतात की एक त्याचा एक निबंध आहे सिव्हिल डिसोबिडियन्स नावाचा. त्यांना म्हणजे दक्षिण आफ्रिकेला जेव्हा गांधीजी होते त्यांनी त्याच्याकडून प्रेरणा घेतली होती. तर ते पुस्तक वाचून मला निसर्गाकडे ओढलं. तर ते पुस्तक वाचून नाही का मी नक्की केलं की मी जेवढे सुद्धा मारुती चितमपल्ली आणि व्यंकटेश माडगुळकरचे जे निसर्ग साहित्य होतं ते मी पूर्ण शेतात जाऊन वाचलं. मी मनोज बोरगावकरचं नदीवर जाऊन वाचलं आणि त्यानं मला आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन दिलं पूर्णपणे. की मला वाटलं की जे सर्वच करतात ते आपल्याला नाही करायचं. म्हणजे आपल्याला जगण्यासाठी काय गरजेचं आहे त्या पुस्तकानं मला खऱ्या अर्थाने शिकवलं की जर सर्व जे करतात आपण बी तेच केलं पाहिजे का. तिथून मी त्या राईट रेटच्या मागून निघलो. त्याच्यात नंतर मग मी शत अँडरसनचं एंटरप्रेनर वाचलं आणि त्याच पुस्तकानं मला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्या हे केले. कारण सरांनी त्यामध्ये मेन्शन केलेलं आहे की तुम्ही एका चहाची टपरी सुद्धा चालवत असाल तर तुम्ही सुद्धा तुमचे एंटरप्रेनर आहात. तुमचं स्वाभिमान तुमच्या जवळ असलं पाहिजे. तुमचा व्यवसाय छोटा काय असणार पण तुम्ही तुमच्या याचे हे असतात मालक असतात. सो मी तिथून माझे स्वतःचं गल्लीत किराणा दुकान सुरू केलं. ते एक पुस्तक. आणि त्याच्यानंतर अंजली जोशी डॉक्टर अंजली जोशी म्हणून एक मी अल्बर्टिनी नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. ते माझं प्रचंड आवडतं पुस्तक आहे. आणि त्याच्या आता सध्या म्हणजे बरेच पुस्तक आहे आपण वाचले अशी बरेच काही पुस्तक आहे. तर माझं एक फेवरेट मग 2021 मध्ये जे वाचलं सध्या त्याच्यामुळे माझा शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. जो शरद बक्षनाचा भोरा त्यानं माझं शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि कुठेतरी माझ्या मनातली जी पेटलेली जी आग होती शिक्षणाप्रती ती विझलेली होती त्या भुराने ते पेटवण्याचं हे काम केलं. आज मी मागच्या वर्षी सीयूटी दिली. मागच्या वर्षी माझा जेएनयू मध्ये सुद्धा काही मार्कांना राहिलं होतं. यावर्षी आता मी 3 ते 4 एक्झामचे इंटरव्ह्यू दिलेले आहेत. आणि यावर्षी मला कॉन्फिडन्स आहे की म्हणजे आता मी KSP जे कौटिल्य स्कूल ऑफ पब्लिक पॉलिसी त्यासाठी इंटरव्ह्यू दिलेला आहे. त्याच्यासोबत मी आता जेएनयू साठी सुद्धा हे प्रिपेअर करतोय. आता 7 मार्चला मला गांधीनगर IIT साठी माझा सुद्धा इंटरव्ह्यू आहे. त्यासाठी सुद्धा मी ऍपर चालू आहे. तर ते भुरामुळं अशी काही बरीच पुस्तकं आहेत तर जी माझी प्रचंड आवडती आहे. तर तुझा प्रवास खरंच आवडला मला. खरं स्वतःला आवडला. मला असं वाटतं की वाचकांना जे बघतील त्यांना पण आवडेल. तर तुला आता पुढचं म्हणजे काय विजन आणि स्वप्न काय तुझे पुढचे? नक्कीच. सो आता मला म्हणजे माझं जसं मी सांगितलं पूर्वी की माझं मुक्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन झालं. कारण मला जे शिक्षण घ्यायचं होतं किंवा जे काय करायचं होतं तर मी आजारामुळं किंवा काही प्रॉब्लेममुळे करू शकलो नाही. पण जेव्हा मला एक वाचनानं दिशा दिली आणि जेव्हा मी विरीडमध्ये काम केलं तर मला जाणवलं की वाचन किती गरजेचं आहे की वाचन तुम्हाला कशा पद्धतीने बदलतोय. आणि आजच्या आपल्या भारतामध्ये वाचनाचं प्रमाण खूप कमी आहे. आणि भारतामध्ये म्हणण्यापेक्षा आपल्या महाराष्ट्रामध्ये की वाचतात लोक पण सध्या ज्या पद्धतीने डिजिटल युग आलेलं आहे तर रील्स आणि इंस्टाग्राम सोशल मीडियाच्या माध्यमातून लोक वाचनाकडून वळत आहे समजा. तर मला माझा उद्देश जेव्हा मी बघितलं विरीड जेव्हा सुरू केला तर तिथून कळलं की नाही यार की आपण जे काम करतो ते किती महत्वाचं आहे. की सोशल वर्क करायला तुम्हाला सिव्हिल सर्व्हिस किंवा असं हेच करायचं गरज नाही की तुम्ही जे करताय की तुम्ही वाचकापर्यंत पुस्तकं पोहोचवताय आणि त्यांना वाचायला प्रवृत्त करताय. तर मी कितीतरी असे वाचक असे होते की ज्यांना कुठेतरी वाचनाची छंद त्यांचं सुटलं होतं. त्यांना नव्याने वाचण्याची सवय लावली. कुठेतरी असे वाचक होते की ज्यांना कधी वाचनाचे म्हणजे का वाचत ते वाचनाकडे त्यांचं बघण्याचं दृष्टिकोन याचा एकदम संकुचित होता की वाचन म्हणजे फक्त टाइमपास साठी असतो. पण मी जेव्हा त्यांना सांगतो की मी वाचतोय आणि माझा जेव्हा प्रवास त्यांना सांगतोय तेव्हा त्यांना वाटतं की नाही ह्या मुलाचं आयुष्य पुस्तक बदलू शकतं तर आपलं नक्कीच बदलू शकतं. तर कितीतरी असे वाचक आहेत जुडलेले की ज्यांना मी नव्याने पुस्तकाची आवड लागली. तर आता मला असं माझा प्लॅन आहे की आता जस्ट मला 2 वर्ष एका चांगल्या उच्च विद्यापीठातून मास्टर्स कम्प्लीट करायचंय. मास्टर पर्यंत माझं स्वप्न PhD पर्यंत जायचं. पण जे सुद्धा मी तिथून ज्ञान घेईन ते मला हा विरीड मध्ये युज करायचं आहे. तर मला हीच वाचन चळवळ जी आहे की जी महाराष्ट्र तळागाळापर्यंत पोहोचवायची आहे. जसं माझे एक स्टडी बंकर आहे तर असे मिनिमम महाराष्ट्रात 100 स्टडी बंकर हक्काचे करायचे. आणि त्याचा म्हणजे ज्या पद्धतीने मी बघितलं गावामध्ये मुलींना प्रमाण असतं की मुलींना कुठं जाऊ शकत नाही ते वाचायला. तर त्यांना स्टडी बंकर हक्काची अशी 100 स्टडी बंकर असेल की जिथे प्रत्येक गावात माझ्यासारखं कोणीतरी असेल ज्यांना वाचनाची खऱ्या अर्थाने आवड असेल तर त्याच्याकडे त्याची रिस्पॉन्सिबिलिटी देऊन की त्यांना हक्काचं एक ठिकाण तुम्ही या वाचत बसा तिथं तुम्हाला हक्काची पुस्तकं तिथं अवेलेबिलिटी असेल. कारण मी बघितलं की माझ्या गावामध्ये मला आज सुद्धा गावामध्ये व्यवस्थित लायब्ररी नाही. तर कधी पुस्तक वगैरे पुस्तक शॉप बुलढाण्यामध्ये फक्त एक पुस्तक शॉप आहे. तर तुम्हाला कधी अवांतर वाचनासाठी पुस्तकं घ्यायची तर तुम्हाला पुस्तकं मिळत नाही. कोणाला गिफ्ट द्यायची असेल तर पुस्तकं मिळत नाही. आणि गावात आजूबाजूला खूप वाचक आहेत पण ते मग अमेझॉन किंवा त्यांना पुणे मुंबई सारख्या ठिकाणावर अवलंबून राहावं लागतं. पण मी बघितलं तर म्हटलं की नाही एक ऍक्सेस फ्री टू ऍक्सेस त्यांना मिळायला पाहिजे. स्टडी बंकर साठी असे काहीतरी कन्सेप्ट आपण उभी करू शकतो. आणि जसं मी आता माझं हे आहे की पब्लिक पॉलिसीमध्ये की आपण पॉलिसी मेकिंग मध्ये वाचण्यासाठी आपण काहीतरी करू शकतो. तर जसं मी एकलव्य सोबत जुळलो होतो किंवा विविध जेव्हा मला रिडिंग सेशनसाठी बोलवतात तर मी नक्कीच तिथे जातो. ऑनलाईन असो ऑफलाईन असो तिथं माझं फक्त वाचन प्रवास सांगतो. आणि वाचनची सवय तुम्ही कशी लावाल
का वाचणं गरजेचं आहे त्याबद्दल मी माझे अनुभव शेअर करतो. त्यांना कितीतरी वाचक निर्माण होत आहे. आणि सध्याच्या काळात मला तेच वाटतं की सर्वात महत्त्वाचं पुस्तकं तर रोज शेकडो येत आहे, पब्लिकेशन येत आहे, पण वाचक किती इम्प्रूव्ह होत आहे. वाचक जास्तीत जास्त वाढले पाहिजे. दरवर्षी साहित्य संमेलन होतो, पण वाचक वाढवण्यासाठी कोण किती प्रयत्न करतोय की खऱ्या अर्थाने एखाद्याना म्हणजे व्हॉट्सअप आणि युट्यूब सोडून त्यांनी पुस्तकाकडे वळलं पाहिजे. तर असं आपण काय प्रयत्न करतोय. तर मला काही दिसत नाही असे प्रयत्न होताना. तर मला वाटतं की असे पुस्तक विक्रेते सुद्धा वाढले पाहिजे आणि पुस्तक विक्रेत्यापेक्षा वाचक विक्रेते वाढले पाहिजे. एकीकडे म्हणायचं की वाचक नाही अगदीच. मराठी लोक वाचत नाही, अगदी मराठी साहित्य वाचत नाही कोणी, पण हेच म्हणजे साधनच उपलब्ध नाही त्याच्यामुळे अगदी, लोकांपर्यंत अगदी. पोहोचत कारण नाही. आणि वाचक खूप आहेत. मला सांगा वाटतं सगळ्या वाचकांना की त्यांनी नीड शोधली काय लागतं लोकांपर्यंत पुस्तक जात नाही, ते पोहोचवण्यासाठी त्यांनी वी रीड आणि स्टडी बंकर चालू केलं आणि लाखो वाचकांपर्यंत तो पोहोचलाय. तर त्याबद्दल म्हणजे ते कळलंच आपल्याला. आता मला एक विचारायचं आहे की तू वाचली इतके पुस्तकं, नक्कीच. भरपूर पुस्तकं आवडली, अनुभव तुला आले, तुझा कॉन्फिडन्स वाढला, बरोबर. म्हणजे हा उद्देश तुझी मुलाखत घेण्याचा हा उद्देश आहे की जो कोणी हा व्हिडिओ बघेल नक्कीच. त्यांनी तुझ्याकडून प्रेरणा घ्यावी. अगदीच जे काही कोणी डिप्रेशन मध्ये असेल, बरोबर. कोणी अडचणीचा त्याच्यामध्ये असेल, त्याचा अगदीच. आत्मविश्वास वाढावा म्हणून बरोबर. हा इंटरव्ह्यू तुझा घेतोय आम्ही फक्त. नक्की, नक्की. एवढंच कारण आहे. नक्कीच. आणि मला एक लास्टचा प्रश्न विचारायचा आहे की आता एवढे पुस्तकं वाचलीस तू, बरोबर. आता काही पुढं स्वतःचं काही पुस्तक यावं असं काही विचार आहेत का? लिखाण वगैरे चालू आहे का तुझं? नक्कीच दादा, माझं लिखाण सुरू आहे. मी माझे म्हणजे जेव्हा मी माझी डायरी वगैरे प्रकारचा एक प्रकारे लिहित असतो, त्याच्यामध्ये मी काही वाचलेलं असतं किंवा कुठं बघितलेलं काय अनुभव आलेले असतात. कारण मी जसं एक विरीडमध्ये एक उपक्रम पुन्हा एक सुरू केला, तर एक सेशन आहे टॉक टू युअर इंग्लिश फ्रेंड. तर त्यामध्ये मी दर रविवारी ज्यांना कोणी बोलायला नाही, हक्काचे मित्र नाहीत, तर त्यांना मी त्यांच्यासोबत कन्व्हर्सेशन करत असतो. तर 15 ते 20 मिनिट आम्ही त्याबद्दल बोलत असतो. तर त्याच्यामध्ये पण खूप सारे अनुभव आले. महाराष्ट्रातून मला कॉल्स आलेले आहेत, मी अनुभव घेतलेले आहेत. सो मला असं वाटलं की माझं आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे. तर मी माझे अनुभव ते लिहिणं सुरू केलेले आहेत. तर मला वाटतं की पॉकेट डायरी सारखं असेल की ज्या पद्धतीने, आणि ज्या दिवशी मला वाटेल की हा परफेक्टली आहे की मी शरद तांदे सर असेल, शरद बाविस्कर सर असेल, यासारखे जे तज्ञ आहेत यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन ज्या दिवशी मला वाटेल की यार मी आज काहीतरी हे करू शकतो, तर ते मी नक्कीच लिहिणार आहे आणि मी ते पब्लिश करायचा माझा प्रयत्न असेल पुढे. ओके, थँक्यू. तो न्यूरा पब्लिकेशन हाऊसच्या युट्यूबच्या चॅनलवर बोलण्यासाठी आलात त्याबद्दल तुझे खरंच धन्यवाद. Thank you so आणि much. पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. न्यूराकडून खूप खूप शुभेच्छा तुला. थँक्यू सो मच. धन्यवाद.